शाळेच्या पुस्तकात कविता असते, धडा असतो, पण जर त्याच पुस्तकात थेट बॉलिवूडचं निमुडा निमुडा गाणं छापलं गेलं तर? होय, असंच घडलं आहे. ओडिशातील एका पाठ्यपुस्तकामुळे सध्या देशभरात मोठा वाद निर्माण झाला आहे. 5वीच्या विद्यार्थ्याच्या पुस्तकात चक्क निमुडा निमुडा गाणं आणि 8वीच्या पुस्तकात रिंद पोषमाल ही साधी छपाईची चूक आहे की शिक्षण व्यवस्थेतील मोठा निष्काळजीपणा? नेमकं काय आहे हे प्रकरण? चला तर जाणून घेऊया. नमस्कार, मी काजल. राष्ट्रभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. ओडिशातील शालेय शिक्षण विभाग सध्या एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बॉलिवूडमधून लोकप्रिय झालेल्या गाण्यांचा समावेश झाल्याने शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार इयत्ता 5वीच्या इंग्रजी पुस्तकात निमुडा निमुडा या गाण्याचे बोल छापण्यात आले आहेत. हे गाणं 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या हम दिल दे चुके सनम या चित्रपटामुळे देशभर प्रसिद्ध झालं होतं. त्याचप्रमाणे इयत्ता 8वीच्या कला शिक्षणाच्या पुस्तकात रिंद पोषमाल या गाण्याचाही समावेश करण्यात आला आहे, जे मिशन काश्मीर चित्रपटातून लोकप्रिय झाले होते. या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी शिक्षण विभागाच्या संपादन प्रक्रियेवर आणि गुणवत्ता तपासणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. काहींनी या घटनेवर विनोदी मीम्स तयार केले, तर अनेक पालक आणि शिक्षक तज्ज्ञांनी हे गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे. मात्र या प्रकरणाला आणखी एक बाजूही आहे. शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की या गाण्यांचा समावेश एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाअंतर्गत विविध राज्यांच्या लोकसंस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे निमुडा हे मूळचे राजस्थानी लोकगीत असून रिंद पोषमाल हे काश्मीरी लोकपरंपरेशी संबंधित गीत आहे. ही गाणी नंतर बॉलिवूड चित्रपटांमुळे अधिक प्रसिद्ध झाली. तरी सुद्धा हा वाद थांबलेला नाही, कारण याआधीही ओडिशातील इयत्ता 1ली ते 8वीच्या नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये तब्बल 1678 चुका आढळल्या होत्या. त्यामध्ये तथ्यात्मक चुका, व्याकरणातील त्रुटी, चुकीचे संदर्भ आणि स्पेलिंगच्या चुका यांचा समावेश होता. या गंभीर निष्काळजीपणाची दखल घेत राज्य सरकारने 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले असून आणखी काही अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच चुकीची माहिती दुरुस्त करून सुधारित पाने शाळांना पाठवली जाणार असल्याची माहितीही सरकारने दिली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके ही त्यांच्या शिक्षणाचा पाया असतात. अशा पुस्तकांमध्ये वारंवार चुका आढळत असतील तर त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊ शकतो. त्यामुळे पाठ्यपुस्तके प्रकाशित करण्यापूर्वी अधिक काटेकोर तपासणी होणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? पाठ्यपुस्तकांमध्ये अशा प्रकारच्या चुका होणं कितपत योग्य आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी राष्ट्रभूमी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.